नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि गुरुवारनिमित्त आपण एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळ्या बघतो आहोत. तर ह्या रांगोळ्या काढायला जितक्या सोप्या आहेत तेवढ्याच दिसायलाही अट्रॅक्टिव्ह, सुंदर आहेत. एकदम आकर्षक रांगोळ्या आहेत. तुमच्या प्रवेशद्वारावर एकदम सुंदर दिसणाऱ्या अशा रांगोळ्या आहेत. तर नक्की काढून बघा आणि जर तुम्हाला रांगोळ्या आवडल्या तर लाईक करा, कमेंट करा, रांगोळ्या शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला रोज नवीन रांगोळ्या बघायला भेटणार आहे, युनिक रांगोळ्या बघायला भेटणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आणि आजच्या भागातली जी पहिली रांगोळी मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही, 3 ते 2 थेंबांची रांगोळी काढलेली मी. नंतर त्याला अशा क्रॉसमध्ये रेषा काढून घेतल्या, चांदणीसाठी आपण काढतो तशा. आणि बाजूने फुलासारखी बॉर्डर तयार केली होती मी आणि त्याला असे थेंब काढून घेतले थोडे मोठे मोठे. मी बॉटलच्या साह्याने थेंब काढले, टिंब काढले. तुम्ही हाताच्या साह्याने काढले तरी चालतील. तुम्हाला जर म्हणजे जमत असेल बोटाने तर, नाही तर बॉटलच्या साह्याने ठीक आहे. आणि नंतर अशी बोटाच्या साह्याने डिझाईन करून घेतली त्याला. आजच्या भागातल्या तिन्ही रांगोळ्या खरंच खूप सोप्या आहेत आणि तुम्ही एखाद्या सणावाराला पण काढल्या तरी चालतील. अशा रांगोळ्या आहेत त्या. कमी जागेत पण काढता येऊ शकता. खरंच असं डार्क बॅकग्राऊंड असला की रांगोळी खरंच सुंदर वाटते. पण समजा डार्क बॅकग्राऊंड आणि व्हाईट रांगोळी असेल, व्हाईट म्हणजे डार्कवर व्हाईट रांगोळीने छान वाटते रांगोळी. आणि जर बॅकग्राऊंड जर फेंट कलरचा असेल त्याला कलरचीच रांगोळी छान वाटते. बाजूने 3-3 रेषांचं कॉम्बिनेशन काढून घेतलंय आपण. आजच्या रांगोळीत आपण राणी कलर आणि पिवळ्या कलरचं कॉम्बिनेशन वापरलंय. रेडी झाली आपली पहिली रांगोळी. किती सुंदर वाटते बघा. नक्की ट्राय करा. तर ही दुसरी रांगोळी, पिवळा कलर टाकला आहे, ते थोडं लाईट आला होता व्हिडिओ काढताना, त्यामुळे तुम्हाला तसं दिसतंय. पुढे चांगलं दिसेल. आणि असा चकलीचा आकार देऊन घ्यायचा, एकदम व्यवस्थित द्यायचं. ती रांगोळी थोडी ओलसर आहे त्याच्यामुळे तसं दिसतंय ते. सुटसुटीत रांगोळी घ्यायची तुम्ही काढताना, म्हणजे रांगोळी व्यवस्थित पसरवता येते. ओली रांगोळी घेतली का कलर पण जास्त लागतो आणि ते शेप व्यवस्थित जमत नाही. चकली काढल्यानंतर असे 2-2 जोडी म्हणजे 2-2 कॉम्बिनेशनमध्ये थेंब काढून घ्यायचे, टिंब काढून घ्यायचेत आणि असं क्रॉसमध्ये त्याला बोटाने आकार द्यायचा आहे. एक या साईडला, एक त्या साईडला असं. आणि अशा 3-3 रेषांचं कॉम्बिनेशन तयार करून घेतलंय बघा. पुढच्या आठवड्यात आपण नवरात्र विशेष रांगोळ्या सुरू करणार आहे, तर व्हिडिओ नक्की चेक करत राहा.
नवरात्र विशेष आणि दसऱ्याच्या किंवा आपण अजून प्रत्येक दिवसाचा कलर वेगळा असतो ना आपला नवरात्रीचे, तर त्या कलरच्या आपण रांगोळ्या बघणार आहोत. तर नक्की व्हिडिओ चेक करत राहा. किती छान वाटते बघा ही रांगोळी, एकदम नाजूक आणि काढायला पण सोपी आहे, काहीच अवघड नाही आहे. आपली झाली रेडी रांगोळी दुसरी पण. आणि आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी, ही पण 3 ते 2 थेंबांची आहे. कशा पद्धतीने मी रेषा काढल्या आहे, तर व्यवस्थित बघा. आधी छोट्या नंतर मोठ्या रेषा काढल्यात, नंतर जी मोठी रेष आहे त्याला अशी डिझाईन करून घेतलेली आहे. त्याला थोडा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा असं. आधीच्या रांगोळीत आपण कसं क्रॉसमध्ये डिझाईन केली 2 थेंबांना, तशीच याच्यात पण करायची. आणि मध्ये असं राणी कलरचं थेंब काढून घेतलं, टिंब काढून घेतलेलं आहे. आणि ज्या छोट्या रेष होत्या त्यावर असा राणी कलरचा टिपका काढून घेतला, टिपका म्हणजे थेंब काढून घेतलेले, टिंब काढून घेतलं आहे मोठा मोठा. तर आपल्या रांगोळ्या तिन्ही पण रेडी झालेल्या आहे. अशा युनिक रांगोळ्या बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.